आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पार्टीमध्ये मनीष सर, सुजित सर सगळेच असणार आहे. ऑफिसचा सगळा स्टाफ असेल, त्यामुळे घाबरायचं काही बी कारण नाही. मी जाते आणि चट्ट दिशी येते. तुला जो मुलगा खाली भेटायला आलाय तो कोण आहे? ते आमचे मनीष साहेब आहेत. तुला परत इथे आणून सोडीन याची मी जबाबदारी घेतो असं ते म्हणाले. बघा, मी म्हणलं ना, सगळे लई छान आहेत. म्हणजे मनीष सर बी छान आहेत. माझी लई म्हणजे लईच काळजी करतात. त्यामुळे सोडतील ते मला. मॅडम, अहो ही पार्टी खरं तर माझ्यासाठी ठेवली आहे. माझा सत्कार बी होणार आहे आणि मीच नाही गेले तर म्हणजे काही बी होऊ शकतं. काही बी होऊ शकतं. म्हणजे माझा जॉब बी जाऊ शकतो. जाऊ द्या की. हाच ड्रेस घालून जाणार आहेस? म्हणजे नाही, म्हणजे पार्टी आहे तिथे तुझा सत्कार होणार आहे तर मग हा ड्रेस. म्हणजे तुम्ही मला परमिशन दिली? अहो मॅडम, मी हा ड्रेस ट्राय केला होता, पण हा लेस मॉडर्न आहे. खरं तर मी कधी असे कपडे घातलेच नाही, त्यामुळे लय विचित्र वाटतंय. आणि मला ना साडी नेसायची आहे, पण माझ्या आईसारखी चोपून चापून साडी काही मला नेसता येत नाही. म्हणून म्हणलं उगा साडीचा पोंगा करण्यापेक्षा साधे कपडे घातलेले बरे. सेफ्टी पिन्स आहेत तुझ्याकडे? साडी चोपून चापून नेसायला पिना लागतात. म्हणजे तुम्ही मला साडी नेसवणार? इतकी चापून चोपून नेसवली साडी की तू धावलीस ना तरी काही फरक पडणार नाही. आणि हा पदर असा हातावर ठेवा, नाहीतर वाऱ्यावर उडत राहील. मॅडम, कशी दिसतीये मी? तुझ्या भाषेत सांगायचं तर लय भारी. लय भारी. पण ही साडी तुला मी नेसवली हे जर का इतर मुलींना कळलं ना तर. कोणी नेसवली मला साडी? तुम्ही? नाही बाई, माझी मीच नेसले. तुम्ही काय बी काळजी करू नका. हे आपल्या दोघीतलं सिक्रेट म्हणजे सिक्रेटच राहणार. आणि तसं बी सिक्रेटला सिक्रेट ठेवण्यात मी लय एक्सपर्ट आहे. आता बघा, चिंगळ्याचं म्हणू नका, ऐशूचं म्हणू नका, अक्षाचं म्हणू नका, सगळ्यांचं सिक्रेट म्हणजे सगळ्या माझ्या गँगचं सिक्रेट माझ्याजवळ असतंय, एकदम सेफ. तुझ्या गावाला तुझी गँग आहे? होय, तर माझी गावाला लई मोठी गँग आहे. म्हणजे आम्ही दंगा मस्ती बी एकत्र करतो, पण गावाला मदत लागली ना एकत्र धावून जातो. मजा मस्ती तर लई करतो, पण मी त्यांचा एकदम अभ्यास बी असा कडक होऊन घेते मस्त. तशी गँग आहे? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत आमच्या साखरगावला चला. आमचं साखरगाव जगात भारी आहे. आणि माझ्या आईला ना तुम्हाला भेटायला लई आवडेल. तुम्हाला बी लई मजा येईल. आता निघा, तो मुलगा वाट बघतोय. आणि हो, मी परवानगी दिलीये याचा अर्थ असा नाही की तू रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायचं. सोबत कितीही चांगली असली ना तरी मुलीच्या जातीने रात्री बेरात्री बाहेर राहणं सेफ नाहीये, कळलं? तुम्ही काही बी टेन्शन घेऊ नका. तुमचा शेवटचा राऊंड संपायच्या आत मी हॉस्टेलवर आले म्हणजे समजा. पक्का? पक्का. येऊ का? मॅडम, थँक्यू.
देवा, माझं मन लई बेचैन झालंय रे. एकतर स्वानंदीचा विचार मनातनं जाता जाईना बघ. सारखी आपली शंकेची पाल मनात चुकचुकते. आज रात्री तिच्या बाबत काहीतरी वावगं घडणार आहे असेच संकेत मिळाल्यासारखं होते. मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात ना, अशीच गत झालीये माझी. देवा, तुझाच आसरा आहे रे आम्हाला. माझ्या बहिणीची काळजी घे. स्वानंदी सोबत काही भी वावगं होऊ देऊ नकोस. तिचं रक्षण कर, तिला सुखरूप ठेव. काय सुंदर दिसताय हो तुम्ही. काय? साडी छान दिसते तुमच्यावर. अच्छा, म्हणजे फक्त साडी छान आहे? नाही, साडीत छान दिसताय तुम्ही. नक्की का? थँक्यू. थँक्यू. काय म्हणजे साडी दिल्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणालात. आता परत थँक्यू. अहो म्हणजे या रंगाची माझ्यासाठी साडी निवडल्याबद्दल थँक्यू. हो, मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं ना, माझी मला मीच ओळखू नाही आले. तुम्हाला माहितीये, आमच्या वॉर्डन मॅडम म्हणत होत्या मी लई भारी दिसतीये. माझा फोन झाला का चार्ज? हो, बऱ्यापैकी झाला असेल. बरं, आपण निघूयात का? चला. भाऊ एक मिनिट. अहो माझ्या ताईडीचे 7-8 मिस कॉल येऊन गेलेत. काही झालं तर नाही ना, फोन करून बघते. अगं काय आहे स्वानंदी? अगं किती फोन केले तुला? कुठे आहेस तू? एवढ्या वेळची फोन करत होती तुला, फोन का नव्हती उचलत? अगं सॉरी ताईडे, माझा मोबाईल चार्जिंगला होता, आवाजच ऐकायला नाही आला. काही झालं का? म्हणजे तू एवढे फोन करत होतीस. सगळं ठीक आहे ना तिकडं? आई बरी आहे ना? सरपंच त्यानं काही केलं तर नाही ना? नाही ग बाई, त्यानं काही नाही केलं. अगं इथं सगळं ठीक आहे, पण का कुणाच ठाऊक संध्याकाळपासून ना सारखा तुझाच विचार मनात येत होता. तू कसल्या तरी अडचणीत सापडणारच असे संकेत मिळाल्यासारखं होत होतं बघ. म्हणून म्हणलं एकदा तुझा आवाज ऐकावा आणि सगळं काही ठीक आहे का नाही विचारावं, म्हणून फोन केला होता. ताईडे अगं इकडं सगळं ठीक आहे, आणि कशाची बेचैनी, कशाला हुरहुर लावायची जीवाला? इकडं खरंच ठीक आहे. उलट मी तुला सांगणारच होते. परवा नाही का आम्हाला ती शर्टची ऑर्डर मिळाली होती, ती माझ्यामुळे पूर्ण झाली. आमच्या सुजित साहेबांनी ऑफिसमध्ये पार्टी ठेवली आणि तिकडं माझा सत्कार बी होणार आहे. मी तिकडच जायला निघाले होते. अगं काय सांगतेस काय? म्हणजे सगळं ठीक आहे म्हणायचं की? अगं सगळं ठीक आहे, तू काय बी काळजी करू नको. ताईडे तुला एक गोष्ट सांगू का? अगं आज मी साडी नेसलीये. हा, आणि तुला माहित आहे कोणी नेसवली? आमच्या वॉर्डन मॅडमनी. त्या तर म्हणत होत्या तू लई भारी दिसतीये. हे काय आता आवरली आणि निघतच होते पार्टीसाठी. काय म्हणलीस? पार्टीला चाललीस? होय. अगं म्हणजे सगळेच आहेत की ऑफिस मधले. अगं स्वानंदी आता वाजलेत किती? आता एवढ्या रात्री तू पार्टीला जाशील तर मग घरी परत कधी येशील? हे बघ, आता कुठे जाऊ नको, काय ते सत्कार बित्कार सगळं राहू दे.
आमच्या जीवाला लई घोर आहे ग. आधीच तिथं तू एकटी राहतेस, त्याच तर किती टेन्शन आहे आम्हाला. अगं काळजी करायचं काय बी कारण नाही. आमचे सुजित साहेब आहेत, मनी साहेब आहेत आणि ऑफिसचा सगळा स्टाफ बी असेल. ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे असणार आहोत तिच्या बरोबर. आणि मी स्वतः जाईन त्यांना हॉस्टेलला सोडायला. ऐकलं का? मनी साहेब आलेत मला घ्यायला आणि तेच मला परत बी सोडतील. त्यामुळे तू काही बी टेन्शन घेऊ नको. आता तू झोप बरं, आम्हाला पार्टीला जायला उशीर होतोय. बाय. देवा, माझ्या स्वानंदीचं रक्षण कर. सुजित काय बसूनच इथे, चल डान्स करूया. चल चल. अरे मी आत्ताच डान्स केला ना. मग काय झालं, पार्टी आहे यार, चल लवकर चल. तू डान्स कर जा. सुजित काय यार, बोर करतोस तू. शी. कोण तुम्ही? हात लावू नको आधी. तुमचं नाव काय? साखरगावचा सरपंच मी, किसनराव भगवान दादा भोईर. भगवान दादा. किसनराव नाव आहे माझं, बापाचं नाव एकेरी घ्यायचं नाही. किसनराव पण नाही, भगवान दादा पण नाही. ऐक 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 ऐक, ते लिस्ट मध्ये माझं नाव आहे की नाही ते मला सांगू नको. खुद्द सुजितरावांनी बोलवले मला, तवा हो बाजूला. चल थांबा, तुम्ही साईडला व्हा. हात कोणाला लावतो रे? हात काढा, हात काढा आधी. अरे तुमचं ते सुजित सर, मणी सर किंवा अरविंद, संचिता मॅडम सगळ्या ओळखतात मला. आणि एकाचं नाव लिस्ट मध्ये नसले तर काय होतंय रे? जाऊ दे. हो आज तुमचं बाहेर. तू आधी हात काढा. तुम्ही लांब व्हा. तुला माहित नाही हात कोणाला लावतोय. हात लांबून बोल, लांबून बोल. स्वानंद थांब जरा, सगळं जोर आत्ताच दाखवशील का? स्वानंद सांग घ्याला. हो मणी सर सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही. हा स्वानंदी तुम्ही वा पुढे, मी आलोच. जा जा. अरे हात दुखल तुझा, घे खाली. आठवतंय मला. सरपंच सरपंच आजचा दिवस खूप चांगला आहे. आणि तो चांगलाच जावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता तुम्हाला सोडतोय. चांगला ते ना म्हणून तर शर्ट. तो बडबड कवाडातून एक शब्दही नाही काढायचा. आणि ही लाईन क्रॉस करायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी. हा माणूस आतमध्ये येता कामा नाही. हो सर. ओ मणी साहेब ऐकून अहो ऐका ना. तू थांबतो का जरा? लय लय एनर्जी तुझ्यात. थांब. वाव.
गाईज आपण जिची वाट बघत होतो ती आलेली आहे, स्वानंदी. वाव, आय मीन लुक ॲट यू, ब्युटिफुल. म्हणजे इथं आता जेवढ्या मुली आहेत त्या सगळ्यांमध्ये तू उठून दिसतेस. नाइस आउटफिट, युनिक चॉइस. हो ना. हो, माझा नाहीये हा चॉईस, हा मणी सरांचा आहे. हो, सुजित, ऍक्च्युली काय झालं अरे, मी सांगते. त्याचं काय झालं ना, तुम्ही दिलेला ड्रेस छानच आहे, म्हणजे काही डाऊटच नाही, पण अशा मॉडर्न कपड्यात मला नसताना जमलं, म्हणून मी साडी नेसली. म्हण्या चॉईस चांगला आहे तुझं. बया अरे पार्टी का थांबलीये? स्वानंदी, राजाराम आणि नीता मावशी वाट बघतायत तुझी, जा भेट त्यांना. बाई म्युझिक प्लीज. चल ना, मी सांगतो. त्या ड्रेसमुळे एकतर ती, ते सोड रे, दारू पिणारेस? दारू नाही, तुला माहिती, मला ज्यूस चढतो. जॅक, चीयर्स. Cheers. सुजित, मी आलो. काय गो, किती उशीर लावलास तू यायला? पण स्वानंदी, काही म्हणा, तू आज खरंच खूप छान दिसतेस. म्हणजे मनी सरांनी खूप छान गिफ्ट घेतलंय तुला. थँक्यू. खरंच स्वानंदी, आज खूप छान दिसतेस. थँक्यू. स्वानंदी, अगं किती छान दिसतेस साडीत. ही साडी उठून दिसते बरं का तुझ्यावर. थँक्यू मॅडम. आणि बरंच झालं तू तो ड्रेस वगैरे काही घातला नाहीस. अशा पार्टीची सवय नाहीये ना तुला, उगीच ऑकवर्ड झाली असतीस. साडीत कम्फर्टेबल आहेस ना, मग बसून काय आहेस, चल डान्स करूया. हो मॅडम, मला कुठे येतोय डान्स बिन्स. स्वानंदी, डान्स करायचा आहे, मंत्र नाही म्हणायचे. हे बघ, रिदम पकडता आला ना की झालं, आला डान्स. मी शिकवते, हो ना, शिकवू ना. हो. चल चल चल. बरं, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. नक्की नक्की. बरं. स्वानंदी, तुझ्यासाठी काही कोल्ड्रिंक्स वगैरे मागू? काही बी नको, मी आलेच. अरविंद, ही स्वानंदी तिच्या स्वतःच्या पार्टीत नाही, बरबादीच्या पार्टीत आली. आणि ही पार्टी तिच्या कायम लक्षात राहणार आहे, अगदी कायम. सुजित सर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. अहो, खरंच सॉरी बरं का. नाही म्हणजे तुम्ही दिलेला ड्रेस मी नाही ना घातला. नाही म्हणजे मी घालून बघितला होता, पण मला लय अनकम्फर्टेबल होत होतं. तुम्हाला तर माहिती आहे, मी गावाकडून आली आहे आणि असे मॉडर्न कपडे मला काही जमायचे नाही. स्वानंदी, चिल. माझी काही कंप्लेंटच नाही खरंच. आणि खरं सांगायचं तर मी जरा मूर्ख आहे. हो बघ ना, तुला अजून पूर्णपणे समजूनच घेऊ शकलो नाहीये. खरं सांगू, सुंदर दिसतेस तू साडीत. नाही म्हणजे तू मी दिलेला ड्रेस घातला असता काय, किंवा आता ही साडी नेसलीस काय, तू सुंदरच दिसतेस. मग ते म्हणतात ना, जातीच्या सौंदर्याला काही शोभून दिसतं. हो. आणि अगदी खरं सांगू स्वानंदी, तू माणूस म्हणून इतकी खरी आहेस, इतकी सुंदर आहेस की तू काहीही घातलंस ना तरी ते तुझ्यावर खुलूनच दिसणार.
अगदी तुझा चिखलानं माखलेला चेहराही तितकाच सुंदर होता. तुम्हाला अजून बी आठवतंय साखरगावला सायकल रेसच्या दिवशी झालेली आपली पहिली भेट? म्हणजे ती कशी विसरणार बाबा. तिथंच तुला पहिल्यांदा पाहिलं मी. आणि काय? आणि काही नाही. आणि काही नाही. तू साडीत सुंदर दिसशील. मला काही राग वगैरे आला नाही. नक्की ना? नक्की तुम्हाला राग नाही ना आला? हो, माझ्या डोक्यावरचं अर्ध टेन्शन कमी झालं बघा. म्हणजे मला वाटलं मी तुमचा दिलेला ड्रेस नाही ना घातला म्हणून तुम्हाला राग बी घेतो की काय. अजिबात नाही. जा पार्टी एन्जॉय कर. थँक्यू बरं का. वेलकम बरं का.